गुरुजी, हा. आपण दररोज गीता पाठ करतोय. हम्म. आज गीता जयंती आहे, हम्म. पण ही गीता जयंती नेमकी का साजरी केली जाते? त्याचं कारण असं आहे बाळा हो, द्वापार युगामध्ये म्हणजे 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. द्वापार युगामध्ये रंगभूमीवरती ज्या वेळेला युद्ध सुरू होणार होतं त्यावेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान सांगितलं होतं. तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. म्हणून आज गीता जयंती साजरी केली जाते आणि खूप मोठा पर्व काळ सुद्धा आहे. मार्गशीर्ष महिना आहे, शुक्ल पक्ष आहे आणि मोक्षदा नावाची एकादश सुद्धा आज आहे, म्हणजे त्या दिवशी सुद्धा होते. म्हणून आजच्या दिवशी भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलंय, म्हणून आज गीता जयंती साजरी केली जाते. दुसरं कारण असं आहे की गीता वाचल्याच्या नंतर काय होतंय, गीता वाचल्याच्या नंतर मोक्षाची प्राप्ती होते आणि ज्ञानाची सुद्धा प्राप्ती होते. एवढंच नाही तर दररोज आपण जर गीतेचं पठण केलं तर भगवान श्रीकृष्णाची सुद्धा आपल्याला प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. एवढा अधिकार त्या भगवद्गीतेचा आहे. म्हणून आपण सुद्धा दररोज गीता वाचली पाहिजे, दररोज गीतेचं पठण केलं पाहिजे. एवढंच नाही तर तुम्ही म्हणताल गीता वाचल्याच्या नंतर काय होतंय, तर नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं गीता वाचल्याच्या नंतर नुसतं आपण जर गीता 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 जरी म्हटलं तर आपल्याला या जन्म मरणाच्या संकटातून मुक्त होता येतं. नाथ महाराज म्हणतात ना, गीता 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 वाचे जे म्हणते आणि नाही पुनरावृत्ती तया नरा, एवढा अधिकार भगवद्गीतेचा आहे. म्हणून सर्वांनी गीतेसारखं तत्वज्ञान आत्मसात केलं पाहिजे, दररोज गीता वाचली पाहिजे. गीता वाचल्याच्या नंतर ज्ञानाची प्राप्ती होते आणि दिवस सुद्धा आपला चांगला जातो. रामकृष्ण.